सो हाय एव्हरीवन, तुम्ही विचार करत असाल ना की एवढ्या संध्याकाळी आम्ही कुठे चाललो आहे. तर फायनली महालक्ष्मीची जत्रा चालू झाली आणि आम्हीसुद्धा सर्वात छान रेडी होऊन चाललो आहे महालक्ष्मीच्या जत्रेला. त्यासाठी आम्ही घरातून निघालो आहे. सर्वात पहिले आम्ही पेट्रोल पंपला आले, आमच्या गाडीची टंकी फुल केली आणि मग आमच्या गाडीच्या टायरची हवा चेक केली. त्याच्यानंतर आम्ही इथे पोचलो आहे हायवेला आणि एवढी सारी ट्रॅफिक, बाप रे बाप. हो असणार ऑफकोर्स, कारण महालक्ष्मीची जत्रा आहे. आणि मग फायनली आम्ही इथे पोचलो ATM आणि त्याच्यानंतर पहिले आम्ही ATMला जाऊन कॅश काढली. कॅश महत्त्वाची आहे, जर गुगल पे नाही चाललं तर इथे आम्ही कॅश वगैरे काढून घेतली. त्याच्यानंतर पार्किंगला जिथे आमची गाडी होती तिथे आलो आहे आणि मग पुन्हा आम्ही गाडीत बसलो आणि निघालो जत्रेला जायला. आणि इथे जत्रेत पार्किंगला आपली गाडी लावली आणि इथे बघा वेदांश कसा मस्त एन्जॉय करत चाललं आहे. झोप वगैरे काढून झाली, छान आमचं गाडीत झोपून झालं आहे वेदांशचं. आणि मग आता फायनली आम्ही इथे यात्रेत पोचलो आहे आणि सर्वात पहिले आम्ही चना चाट घेतली. सर्वांना खूप भूक लागली, सो पहिले चना चाट घेतली. सर्वांनी चना चाट खायला सुरुवात केली. त्याच्यानंतर पुढे फिरत फिरत आलो आणि भुजिंग घेतलं, सगळ्यांचं फेवरेट महालक्ष्मीचं मोस्ट फेमस फूड आहे ते भुजिंग. सो मग भुजिंग वगैरे घेऊन आम्ही छान पार्किंगमध्ये आलो, खाली बसलो आणि खायला सुरुवात केली. आणि हा वेदू बघा कसा हाय करतो आहे सर्वांना, हाय. त्याच्यानंतर आमची खायची सुरुवात झाली आणि आम्ही भुजिंग घेतलं होतं, चिकन भुजिंग घेतलं होतं. त्याच्यानंतर मटन मुठिया घेतल्या होत्या, कोल्ड्रिंक्स घेतले होते आणि मग छान आम्ही इथे मस्त आमचं फूड एन्जॉय करत होतो पार्किंगमध्ये बसून. काही म्हणा असं अंधारात खाली बसून खाण्यात पण एक काही वेगळीच मज्जा असते, फुल नेचरवाला फील असतो. त्याच्यानंतर मग आता आम्ही इथे यात्रेत फिरायला आलो आहे आणि सुरुवात झाली आमची यात्रा फिरायला. छान बघतो आहे काय आहे, कुठे आहे, कसं आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना मला महालक्ष्मी मातेचं मंदिर दिसलं. सो पहिले तिथे दर्शन घेतले आणि मग आम्ही आलो होतो खेळण्यांच्या दुकानामध्ये, कारण वेदांशला खेळणी घ्यायची होती. मग आम्ही एवढ्या गर्दीतून रस्ता शोधत चाललो आहे वेदांशला खेळणे घ्यायला, मज्जा मस्ती करत, गप्पा गोष्टी करत. आणि मग त्याच्यानंतर आम्ही फायनली आलो होतो सर्व राईड्समध्ये बसायला, झुले एन्जॉय करायला. आणि ते वेदांशला कॅप आवडली, सो मग पहिले वेदांशला कॅप घेतली ब्लॅकवाली, त्याचा मोस्ट फेवरेट कलर ब्लॅक आहे. आणि मग त्याच्यानंतर तिकीट्स घेऊन मी आणि ऋतू चाललो होतो, काय म्हणतात त्याला, डिस्को डान्स म्हणतात या काहीतरी म्हणतात, त्याच्यामध्ये बसायला. आणि आमच्यासोबत विहीरसुद्धा होता. आणि मग इथे आम्ही आमचे सीट्स शोधले, आम्हाला कुठे बसायचे काय ते. आणि मग पहिले आम्ही बसून घ्यायला सुरुवात केली. आणि मग इथे मी आणि ऋतू बसलो आहे आणि आमची राईड स्टार्ट झाली आणि एवढी मज्जा आली की बस, खूप एन्जॉय केलं. मी आणि ऋतूने तर खूपच एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतरही आमची काही जिरली नाही, सो आम्ही फायनली चाललो आहे आकाश पाळण्यामध्ये बसायला, मी आणि ऋतू. यावेळी वीर नाही आला. आणि इथे माझा वेदांश पण छान एरोप्लेनमध्ये बसून एन्जॉय करतो आहे. तो माझाच मुलगा आहे ना, त्यालासुद्धा अशा राईड्स खूप आवडतात, तोसुद्धा नाही घाबरत. त्याच्यानंतर बघा इथे किती गर्दी आहे, बापरे. खूप सारा वेळ वेटिंगवर राहिल्यानंतर फायनली आम्हाला बसायला मिळालं होतं आणि ते आम्ही छान एन्जॉय करत होतो. आणि वरून महालक्ष्मी मातेचं मंदिर दिसते, किती छान दिसतो आहे ना, खूप छान व्ह्यू होता, खूप भारी व्ह्यू होता. आणि मी आणि ऋतू एवढे एन्जॉय करत होते. लोकांना जुळ्यात बसल्यानंतर उलटी येते आणि आम्ही इथे वाव 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 करतो आहे. आणि मग खाली उतरल्यानंतर पहिले आम्ही फ्रूट चाट खायला आले होते आणि फ्रूट घेतले होते आम्ही आणि सर्व मस्त फ्रूट एन्जॉय करत होते. त्याच्यानंतर पायनॅपल ज्यूस घेतला मी, मला खूप आवडतं पायनॅपल ज्यूस प्यायला. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही यात्रा फिरायला सुरुवात केली, सर्व झुले वगैरे पाहत होतो. आणि मग त्याच्यानंतर मी एक मोबाईल फोनचं केसचं शॉप पाहिलं आणि मग असंच माझ्या आयफोनसाठी मी एक फंकी असं एक कवर घेतलं, एक जस्ट टाईमपास म्हणून. मग त्याच्यानंतर आम्ही स्वीट्स घ्यायला आलो. घरी स्वीट आणावं लागेल ना, जत्रेत गेलेत आणि जर काही स्वीट नाही आणलं असं कसं चालेल. सो मग आम्ही पहिले स्वीट घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा निघताना श्री महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आलो पार्किंगमध्ये आमच्या गाडीजवळ. गाडीजवळ आल्यानंतर मग आम्ही सर्व जे शॉपिंग केलं ते सर्व नीट ठेवलं डिक्कीमध्ये. त्याच्यानंतर आम्ही गाडीत बसलो आणि ते आम्ही निघालो आमच्या घरी जायला. सो बाय.